नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन फूड ब्लॉगमध्ये. आणि आपण काहीतरी एकदम स्पेशल बनवणार आहे. काहीतरी चकलीचं काहीतरी व्हायरल झालंय आणि काहीतरी खजूर बिजूर टाकून काहीतरी बनवतं. आपण ते बनवणार आहे आता. चोंचुडी, माझी चोंचुडी बघा. चोंचुड्या आता झोपून उठलेली आहे. बोल. चहा बनव जा मला. चहा मी दुसरं बनवतो चकलीचं काहीतरी. मला चहा दे जा, पाच जा. मी चकलीचं लिंबू टाकून बनवणार. लिंबू आणि मग नंतर लिंबू बनव, चटणी लिंबू. बनव. तर मित्रांनो, आता मम्मीला चाय बनवून ठेवलेली आहे बघा, चहा. आणि आता काय ते आपले साहित्य आहेत आपण काढून घेऊया. आपल्याकडे साहित्य आहेत थोडेफार, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला हे बघा, हा चकली. ही चकली आमच्याकडे लांब लांबवाली आहे ही चकली. आणि अजून एक आहे आमच्याकडं, म्हणजे ते साहित्यामधलंच आहे. हो का, या इथे मला काय दिसतंय मित्रांनो, काय दिसते मित्रांनो मला? खजूर. खजूर आहे, खजूर छे. अजून काय? लिंबू. लिंबू लिंबू बाहेर ठेवलाय. हो का, लिंबू धुवायला लागेल. हा मित्रांनो, तो सर्व साहित्य घेतलेलं आहे. फक्त मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सर घ्यायचं आहे. आणि चकली तर ठेवलेली आहे आपले. खजूर आहे, खजूर आणि लिंबू. लिंबू कापायला लागला आता. आणि हे मसाला देखो ना मेरी दोस्तो, हा मसाला घेतो. मसाला 1 चमच टाकायचा आपल्याला. आणि मित्रांनो, चकली माड बघा अशी वाली आहे. ही पण चालेल मित्रांनो, एवढं काय नाही. असेच चकली आहेत त्या, पण ते गोल 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 वाले आहेत. हां, हेच घेऊया आपण. एक खातो. मित्रांनो, मी जास्त लेट करत नाही. आता खजूर घेतो. 4-5च खजूर घ्यायचे आहेत. आता खजूर हे घेतो आपण. डब्यातलं मागवलेत खजूर. एकदम पॅकिंग होतं. मी दुपारी म्हणजे खाल्ले 2-3. कशात घेऊया? ही प्लेट आहे त्याच्यात घेऊया. 1 2 4 5. नक्की हे कसं लागेल काय माहिती. गोड लागेल, आंबट लागेल, तिखट लागेल, कसं लागेल काय माहिती. वरतून चकली असणार आहे. चकली बघू कसं लागतं आता, काय माहिती आता कसं लागेल. तिखट जास्त टाकणार नाही, आंबट जास्त जाईल. आंबट आणि गोड जरा वेगळं, असं आंबट गोड असं लागेल असं वाटतंय मला. पण बहुतेक जणांचे रिएक्शन असे बघितलेत मी यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला, तर भारी म्हणतायत. बघूया कसं लागतं हे. तर आता मित्रांनो, खजूर काढून घेतलेलं आहे. तर खजूर काढून तुम्हाला असं मी कसं काय करतो तुम्हाला दिसणार नाही ना. तर आता मी स्टँड लावतो आणि घेतो, तुम्हाला दाखवतो कसं करतोय, काय करतोय, काय टाकतोय, किती प्रमाण टाकतोय, तसं तुम्हाला दिसेल आणि तुम्ही पण तसं कराल. तर मित्रांनो, आता मी स्टँड घेतो. तुम्हाला एक माझं स्टँडची कहाणी सांगतो. माझ्या एका स्टँडची एक त्याचं हाड मोडलं आहे. हे बघा, त्याचं हाड मोडून गेलं बिचारा माझा स्टँडू मॅन. दुःख निधन झालं त्याचं. स्टँडू मॅन आता काय करणार. हा आता चालणारच नाही. फक्त इथं कुठलं तर ॲक्शन कॅमेरा असतो ना, तो लागू शकतो. पण आता माडा तो मित्रांनो, मी गरीब हूँ, माझा ॲक्शन कॅमेरा नाही आहे. तर काय करणार. आपल्याकडं छोटूसा फोन आहे आपला, छोटूसा फोन. ह्याच्यामध्ये आपण व्हिडिओ बनवतो काय. आणि काय आपण गोप्रो घ्यायला एवढे पैसे नाहीत आपल्याकडे इथे लावायला. गोप्रो आपला हळूहळू घेणार, एकदम हळूहळू घेणार. टाईम आहे त्याला अजून. पण ह्याचं काय करायचं आता दुसरं आपल्याला घ्यायला लागेल स्टँड. दुसरं आपल्याला 2 स्टँड आहेत. एक स्टँड कुठे गेला? हा फ्लेक्सिबल. हा फ्लेक्सिबलवाला हा एकदम आपण पहिला घेतलेला, त्याच्या अगोदरपासूनचा आहे. हा जुनं ते सोनं म्हणून एक म्हण आहे, तसं परंपरेने चालतं. आणि हे बघा आमच्या कुरड्या. असं आमचा कुरड्या आम्ही सुकवतो पंख्यावर. हे बघा पंखा लावलेला आहे.
आम्ही बाहेर नाही सुकत, घरात सुकवतो. आता इथं साईडला आपण स्टँड लावून घेऊया, मग तुम्हाला दिसेल बरोबर कुठे लावू आता ते विचार करतोय. इथं असं ठेवलं ना मग फक्त एवढंच दिसतं. असं समोर लावलं तर होईल काय? मित्रांनो खजूर सोडून झालेले आहेत हे बघा. आणि हे बघा ते नंतरला आपण बनवणार आहे ना ती पेस्ट, ह्याची पेस्ट का चटणी म्हणू शकतो काहीतरी, ते नंतर असं चकलीवर टाकायचं आपल्याला, ते तसं होणार आहे. आता व्हिडिओ बघतोय बघा. अमेझिंग. आता आपण मित्रांनो पहिले मिक्सर काढून घेऊया. आणि मिक्सरचा भांडा, यो मिक्सरचा भांडा घेतलाय छोटासा. आपण जास्त काय बनवणार नाही, थोडंसं बनवणार आहे. आणि आमचा मिक्सर आईला गोल मोटोल. याच्या खाली ना ऑक्टोपस लागलेलं, ऑक्टोपस. हा बघा ऑक्टोपस, हे बघा चिपकून राहतो नुसता. आता याला खाली चिपकवलं ठेवला ना, आता चिपकून राहील. तेरे तुम लोग के भाई ने नया कवर लगाया मोबाईल पे, ये देखो सब कुछ नया है दोस्तों. या आता मी ज्याच्याने शूट करतो ना त्याला पण आपण नवीन कवर लावलेलं आहे आणि नवीन स्क्रीन गार्ड लावलेलं आहे. ह्याला पण दोन्ही पण सेम बघा. आता आपण पटापटा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा मिक्सरचा भांडा एकदम चकाचक आहे, एकदम टाकून घेऊया थोडंसं. अजून होते माझं सकाळी काढलेले, सकाळी ना दुपारी मित्रांनो. हे बघा मी खरं तर दुपारी करणार होतो पण नाही केला. हे पण टाकतो, म्हणजे 6-8 तरी टाकले असतील खजूर मी. आणि वरतून आता मसाल्याचं झाकण उघडून ठेवायला पाहिजे होता अगोदरच. काय यार मित्रांनो बघा, मी पांडुगिरी करतोय नुसतं, अर्धवट काम करतोय, झाकण पण उघडं ठेवलं नाही. हे बघा सर्व झाकण उघडलेलं आहे. लिंबू पण अर्धा टाकणार आहे, ह्यातला कुठेतरी टाकीन. आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर घट्ट घट्ट होईल ना. आता आपण 1 चम्मच मिरची पावडर टाकूया. तर जास्त टाकतो. अजून टाकू काय? या. आणि आता 1 लिंबू पिळूया. यातला बिया नसतील ना, बिया नाहीत जास्त. बी निघाली. आता बी दिसली नव्हती हा मित्रांनो, तुम्हाला दिसली का मला माहिती नाही. माझे व्हिडिओ काढण्याच्या नादात दिसली नसेल मला. हे का आता नाही बी कुठे. 1 लिंबू पिळूया. खायला पावडर कशी उडते. खायला मित्रांनो लिंबूचा वास पण काहीतरी अलगच येतोय मिरची पावडर मध्ये टाकल्यामुळे. मिरची पावडर, मिरचीची पावडर मध्येच हिंदी भाषा येते. आणि जरासं पाणी टाकूया. एवढंच होतं. आता बाकी काय नाही, फक्त काय झाकण लावायचा. झाकण लावायसाठी मला मोबाईल खाली ठेवायला लागेल. आता ठेवतो जरा वेळ मोबाईल. इथे ठेवतो. तुम्हाला मी दिसतो का माहिती नाही. आला मिक्सर पण लावलं नाही. अशी अर्धवट कामं होतात ना माझी. आला या मिक्सरला चिपकू मिक्सर. हा बघा आता चिपकलं खाली. हे बघा या मिक्सरचं ना आई घसरतो हातात ना. आईला भांडा. मित्रांनो बघा असं दिसतोय बाहेरून. बघा बाहेरून बघा असं ऐक दिसतोय की नाही. बाहेरून मग असं दिसतोय.
हा बघ कसा आला. अजून पाणी टाकायला लागलं. आपल्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये कधीच काय होत नाही. काय नाही काय की होतेच आपल्याकडनं. जरा वरती पण आलाय बघा. बघा जरा जरा वरती आलाय. चाटून बघू काय. आला मित्रांनो. मधी गोड मध्ये तिखट असा फ्लेवर लागतो आणि मधीच आंबट पण फ्लेवर लागतोय. पहिलं खोलून बघूया बरोबर झालाय काय. हा होईल ना. मिक्स कसा करायचा तो विचार पडतोय. हो का मित्रांनो माझं असं झालंय. होईल का माहिती नाही. आता आपलं काय चम्मच आपल्या हातात डायरेक्ट नाही तर सुरी घेऊया. त्याला होईल होईल. पाणी अजून टाकूया असं विचार करतोय मी. आणि अजून एकदा हे मिक्सर फिरूया. आता मित्रांनो ही चकली घेऊया आणि चकली एका वाडग्यात टाकतो. पहिला एवढे पुरण काय अजून लागेल. कायला हे व्लॉगर ना पांडू व्लॉगर आहे. एवढे बदल जास्त नाही होणार. हे काय कमी झाले जास्त पण झालं नाही की पूर्ण सगळं लागेल. लागलं तर लागेल बघू काय ते. तर मित्रांनो आता फायनली चमचा घेतलेला आहे आणि हे काढून टाकूया याच्यावरती. आता मी तर टेस्ट करून बघितले. जर तुम्ही बनवाल ना तर तुम्हाला समजेल कसं लागेल. हे चकलीसोबत खाऊन बघूया. आता मागाशी बघते चटणी अशीच खाऊन बघितली. तुझी रे काय दिलं म्हणजे काय. भांडी काय करायला मिक्सर काढला. हे बघ कनेरी ही फळं असतात गावाला या टायमिंगला असतात खातात. दाखव दाखव. हा मोबाईल मध्ये हातात दाखव. कनेरी याचं नाव कनेरी. मम्मीने काहीतरी आणलं. कोणाकडनं आणलीस. आई दिले ही कनेरी. हा काय आणि कनेरी म्हणजे काय म्हणजे फळं असतात झाडाला. काटेरी कसं झाड असतं? असतं याचं. काटेरी झाड असतं आणि या सीझनला आता धरतात गावाला. हा आणि याचं झाड हे बघ कसं आलं. असं खायचं. त्याचा मसाला टाकलास. हा तुला पण खायचंय. गोड गोड नाही सगळं मिक्स टाकलंय मी. डायरेक्ट एवढं फेकून दिलं. मिक्सिंग मिक्सिंग मिक्सिंग. बाहेर घेऊन जा. जातो ना थांब ना. काय उचल. नाही नाही मित्रांनो चकली कमी घेतलीस ती बरं झाली. जास्त घेतली असती ना लागलंच नसता. कसं दिसतोय लाल भडक. मी जास्त हात घाण करणार नाही. चमच्यानेच खाणार आहे. मी डोळे बिलत द्यायचं. कसं दिसतोय एकदम लाल भडक. असं वाटतं की चायनीज बिल बनवल्या. तर मित्रांनो ही चकली खायला घेतलेलं तर मी. आणि चकली आता ही कशी लागते तुम्हाला खाऊन दाखवतो आणि कशी टेस्ट आहे याची दाखवतो तुम्हाला. हे बघा
एकदम लाल भडक झालेलं आहे आणि वासामध्ये ना जास्त मिरचीचा वास येतोय. लिंबू मार के लिंबू लिंबू मारके. हा मम्मी बरोबर बोलते. काय बोलते मम्मी? मम्मी काय बोलते? लिंबू मार के बोल. लिंबू मम्मी मच्छर मारते. लिंबू काय आहे खाताना मच्छर मारते? अरे मच्छर येतात तिकडून घुसतात. ठीक आहे आता आपण खाऊया. लिंबू मार के हां लिंबू मारके. हां 2 मिनिट शांत बस थांब. आता आपण हा खाऊन बघूया. पहिले एकच खाऊन बघूया नंतर तुम्हाला सांगतो बाकीचं खाऊन अजून. एक खाऊन पण बघू समजतंय काय. पहिले एक खाऊया. त्या व्हिडिओमध्ये तो माणूस बोले ना अमेझिंग, ते खरं आहे अमेझिंग आहे. कारण की हे आता मी खाल्लं, पहिलं ना गोड वाटलं, नंतरला लिंबाचा स्वाद आला, नंतरला चकली आपण चकलीचा आतमधला असतं ना आता वरतून लावलं ना आपण, नंतर चकलीचा स्वाद आला, नंतरला तिखट लागायला लागलं. हे असं आहे आणि मला खाऊन समजलं पहिले याच्यातच. आता बघू अजून खाऊन बघूया. ते बघा एकदम लाल भडक चायनीज बेल सारखा. एकदम भारी आहे, एकदम भारी मित्रांनो. मी तू खाऊन बघते. एकदम आंबट पण आहे मस्त. भारी म्हणलंय. गोड नाही चांगलं आहे बघ. इकडे बघ खातेच काय. एकदम भारी आहे. चुम्मा बरोबर. काहीतरी नाव मी विसरलो. हे रेसिपीला काहीतरी नाव आहे आम्हाला दाखवतो तुम्हाला मित्रांनो. आता मी हा नाव बघितलं रेसिपीचा. कासार गोड असं काहीतरी आहे आणि हे व्हायरल असं काहीतरी बघितलं. व्हायरल कासार गोड मसाला चकली असं काहीतरी आहे. खरंच हे भारी आहे मित्रांनो, खूप भारी आहे. खायला येत पण नाही सर्व. ये ना बाई एकदम येऊन दे. चांगलं आहे. आता मित्रांनो चकलीची रेसिपी झालेली आहे. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर बनवा तुम्ही आणि खा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. आता तुम्हाला सांगितलं मी गोड ज्यांना आवडत असेल त्यांनी नका खाऊ आणि म्हणजे बनवू नका. बाकी ज्यांना आवडत असेल तर खाऊ शकतात. कारण की पहिलं गोड लागतं, नंतर लिंबाचा स्वाद, नंतर मग काय म्हणतात तिखट असं लागेल तुम्हाला. पण बघा तुम्ही तुमच्यावर आहे, तुम्ही खाऊ शकतात, तुम्ही बनवू शकतात. फक्त एवढंच सांगितलं. माझे रिव्ह्यू दिले तुम्हाला. तर आता मी व्हिडिओ एंड करतो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या फूड ब्लॉगचे असेच ब्लॉग येत राहतील कंटिन्यू. संडे नाही तर कधी पण येतील. नाहीतर मी असं माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीवर मी हे टाकत जाईन, स्टोरी टाकत जाईन, तिकडे बघत जा. नाहीतर फेसबुकवर टाकत जाईन, तिथं बघत जा माझे आणि तिकडून व्हिडिओ बघू शकतात माझे तिकडून पण. तर आता मी व्हिडिओ एंड करतो. टाटा बाय बाय. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great.